लग्न करताना सुद्धाच्या ज्या मुला-मुलींच्या चॉईसेस आहेत, त्या ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आता काही गेल्या काही वर्षात बदलल्यात का? आणि त्या काय पद्धतीनं इव्हॉल्व होतात? अपेक्षा अशी आहे की विल आय हॅव सेफ स्पेस, माझ्यासाठी एक सुरक्षित जागा असेल का की जिथे मतभेदांनाही जागा असेल, माझा मतांचा आदर असेल, हो. माझी मतं ऐकून घेतली जातील, त्याची खिल्ली उडवली जाणार नाही, त्याला पूर्णपणे बाद ठरवलं जाणार नाही आणि त्यावरून मला जज नाही केलं जाणार. तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या जेव्हा अग्रेसिव्हली मांडल्या जातात की हे मला मिळत असेल तरच मी पुढे जाईन, तेव्हा मग कशी आजकालची पिढी अति अपेक्षा घेऊन बसली असा एक आरोप होतो, जो मला मान्य नाहीये. मला असं वाटतं की ही व्हॅलिड हे आहे, शब्द किंवा त्याची व्होकॅब्युलरी अजून बनते आहे, कारण ट्रान्झिशन फेज आहे. पण जे म्हणायचंय ते हे आहे की माझ्यासाठी माझ्या मतांना व्यक्ती म्हणून किंमत मिळणार आहे का, तिथे त्याला एक तो जो एक रिस्पेक्ट मिळणं अपेक्षित आहे ते मिळणार आहे का, आपण निगोशिएट करायला तयार आहोत का. आणि कुटुंब म्हणून फक्त दोन व्यक्तींमधलं निगोशिएशन नाहीये, त्याच्यात दोन्ही बाजूचे आई वडील असणार आहे, दोन्ही बाजूचे इतर नातेवाईक असणार आहेत, दोन्ही बाजूचे मित्र असणार आहेत, कारण त्या सगळ्यांचा इन्फ्लुएन्स आपल्यावरती असणार आहे. त्यामुळे या सगळ्यातनं आपण मार्ग काढायला तयार आहोत का, हा प्रश्न आहे.